खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण. महसूल कर्मचाऱ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प. नूतन तहसील कार्यालयाच्या आवाराला मिळणार हिरवाईचे नवे रूप. खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने नूतन तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा देण्याऐवजी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. नूतन तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच कार्यालयाच्या परिसराचे सुशोभीकरण होण्यासही हातभार लागणार आहे. कार्यालयीन परिसर अधिक हिरवागार, प्रसन्न आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच तहसीलदार अभय चव्हाण यांचे हितचिंतक उपस्थित होते. उपस्थितांनी तहसीलदार चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बोलताना तहसीलदार अभय चव्हाण यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा दिवस वृक्षारोपणासारख्या विधायक उपक्रमाने साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले हे वृक्ष केवळ आजच्या कार्यक्रमाची आठवण न राहता भविष्यात अनेकांना सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणाचा आधार देणारे ठरावेत अशी भावना व्यक्त केली. तसेच लावलेले प्रत्येक झाड महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दत्तक घेऊन त्याची नियमित देखभाल, पाणी पुरवठा आणि संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी केले. केवळ वृक्षारोपण करून थांबणे महत्त्वाचे नसून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे हीच खरी पर्यावरण सेवा असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. वाढदिवस, जयंती अथवा अन्य महत्त्वाचे दिवस हे केवळ शुभेच्छा आणि औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी म्हणून साजरे करता येतात, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे राबवलेल्या या वृक्षारोपण उपक्रमामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात येत्या काळात हिरवाईचे सुंदर रूप पाहायला मिळणार असून एक झाड लावा, एक झाड जगवा हा संदेशही या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.